हजूर साहेब नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई या नवीन द्विसाप्ताहिक एक्सप्रेसला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा मिळाला असून या गाडीचे आज चाळीसगाव रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आले। विशेष गाडी क्रमांक 07667 चे उद्घाटन 6 जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले। यानंतर ही विशेष एक्सप्रेस रात्री 9:30 ते 10 वाजण्याच्या दरम्यान चाळीसगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाली। यावेळी शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी ट्रेनचे लोको पायलट यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। उपस्थित कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी घोषणाबाजी करत नव्या रेल्वे सेवेचे जल्लोषात स्वागत केले। यावेळी माध्यमांशी बोलताना नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांनी सांगितले, या गाडीला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा मिळण्यासाठी खासदार आणि आमदार यांनी सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा थांबा मंजूर झाला असून याबद्दल त्यांनी दोन्ही लोकप्रतिनिधींचे आभार मानले। नमस्कार सगळ्यांना, जय हिंद। खरं तर आज चाळीसगावकरांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। नांदेड मुंबई ही सुपरफास्ट एक्सप्रेसचा थांबा आपल्या चाळीसगावला दिलेला आहे। त्यामुळे मी केंद्र सरकारचे विशेष करून आमच्या लोकप्रिय खासदार स्मिताताई वाघ यांचे आणि आपले कर्तव्यदक्ष आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे मनापासून धन्यवाद मानते। खरं तर हे मी तर म्हणते चाळीसगावकरांचं सौभाग्य आहे। चाळीसगावकरांच्या धावत्या दिनचर्येत कुठेतरी एक सुखद असा अनुभव चाळीसगावकरांना मिळणार आहे। त्यासाठी चाळीसगावकरांना ही खूप सुवर्ण संधी लाभली असं मला वाटतंय।